नमस्कार मंडळी. विविध रंगांच्या विनोदाने पंचेसच्या ठिपक्यांना जोडत हास्याची सुंदर रांगोळी काढायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा संवाद. मंडळी, हे जग नश्वर आहे याची जाणीव व्हायला कलाकारांना वेगळी अशी तपश्चर्याच करावी लागत नाही, कारण त्यांचा व्यवसाय रोजच त्यांना ही शिकवण देत असतो. आज ही शिकवणूक द्यायला तुमच्या समोर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, मॅड कॉमेडीचा डॅडी पॅडी, निरागस विरोधाचा अवतार पृथ्वी प्रताप आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. सर फ्रेम क्लियर आहे ना सर? फ्रेम क्लियर, एकदम क्लियर. ग्रेट. ठीक आहे, मी सर चेक करतो. बने. येस सर. असिस्टंट आहेस ना? मग राहा ना फ्लोअरवर. काम काय काय काम आहे? मी असिस्टंट आहे तुझा का तुला बोलवायला वेगळा असिस्टंट ठेवू? नाही सर, मी सॉरी सर. अरे फ्रेम काय सांगतोय ते ऐक. यस सर. नंतर कंटिन्युटी से जर्क करता. सर सर एक मिनट. सर वो ये तो दूसरा फ्रेम हो गया. पहली जी फ्रेम है ना सर, हाँ. अभी अपने पास जिमी भी है, अपने पास क्रेन भी है. ओके. पण मला पहिला जो शॉट है ना तो असा वरून पाहिजे. असा ये कैमरा आ रहा है पूरा यहाँ से, ये आया कैमरा यहाँ तक आणि इथे आला आपला हीरो. कसा पृथ्वी? हा यार, किती वर्षांनी भेटतो आपण. कसं आहे? बने नाव ना तुझं? हो. हाय हाय दादा. हॅलो हॅलो सर. दादा, कसे आहे दादा? ठीक. ठीक आहे. अरे सॉरी, तुमचं काही चाललेलं का? मी थोडा लवकर आलो म्हणून आलो तुला भेटायला. एनिवे कंटिन्यू करा. बने. हा समीर सर. हो, ओळखतो मी. अरे ओळखीचं काय सांगतो? काढून टाकलाय ना काल आपण यांना पिक्चर मधून. काय सर? मला नव्हतं माहित सर. हे त्यांना कोणी कळवलं नाही यांना पिक्चर मधून काढलंय ते. सर मला ते आपले प्रोडक्शन वाले डांगे ते बघतात आर्टिस्ट फॉलोअपचं. मला काहीच माहित नाही सर. हे डांगे बोलव, डांगेला बोलव. मी बोलवतो सर. होते का नाही प्रॉब्लेम? नाही सर. सर ऑल गुड सर. एक या लवकर. डांगे समीर सर. हां ठीक आहे. मग अरे तू येडाय का डांगे? समीर सरांना काल आपण आपल्या पिक्चर मधून काढला हे त्यांना कळवलं नाहीयेस का तू? ऍक्च्युली मी फोन केला होता. हा मग? पण एंगेज लागला. नंतर गडबडीत राहून गेलं. पण पॅडी त्यांना सांगितलंय मी. अरे पॅडी दादांना सांगितलं ठीक आहे, आता यांचं काय करायचं? त्यांना सांगा जा म्हणून. जातील ते. त्यांना सांगू, तोंडावर सांगू जा. अरे सिनियर नट आहेत समीर चौगुले, गौरव मोरे ना, तोंडावर सांगायला काय? मी सांगू? मी सांगू? नाही तू नको सांगू बाबा. थांब, खाल्लीस थोडी माती बास आहे. थांब, एक काम कर, पॅडी दादा कुठे आले ते विचार जा. ते व्हॅनिटी ते बोलू त्यांना. अरे थांब बाबा, सगळ्यांना लगेच नको बोलव. पॅडी दादा व्हॅनिटी, तू जा, मी बघतो काय करायचं. जा. चालेल. काय माती खातायत यार एक एक एक. काय सर, तुम्ही मला पण नाही सांगितलं. ह्यांना काढलंय ते फिल्म. आता तुला सांगून काम करतो मी. काय पृथ्वी? सर अरे यार गले मिलो यार. Yes. वर्षांनी भेटतोयस यार. येस सर. बाकी सर ऑल गुड सर. अरे मजा आहे काय? सर खरं तर मला एक म्हणजे बोलायचं होतं. हा बोल ना. सर तुमचा रोल आहे ना फिल्म मधला, हा काय मस्त आहे सर. ऑब्विसली फिल्म मधला तुमचा रोल खूप कमाल आहे सर. obvious. आणि नेमकं तुम्हाला आम्ही काय इकडे बोलवलं ना आज, हा इथे बोलवलं. तर सर सांगताना डिफिकल्ट. अरे रोल पण केवढा डिफिकल्ट आहे. मी गेले 20 दिवस अभ्यास करतोय या रोलचा. 20 दिवस? ऑफकोर्स, तुला सांगतो ना, नोटेशन्स अशा सगळ्या स्क्रिप्टवर लिहिलेल्या आहेत मी. काय पूर्वी काय व्हायचं, पूर्वी स्ट्रगलर असायचो, त्यामुळे अशा नोटेशन्स विचारला की काढून टाकण्याची भीती असायची. आज तसं नाही आहे. आज अशा लेवलला की कोणी काढून नाही टाकणार एवढं आपल्याला माहिती आहे. नाईस. सर नाही राईट. आणि तुला माहिती आहे का गंमत, मी 3 लेअरमध्ये सगळा अभिनय करणार आहे. 3 लेअर? हा, म्हणजे पहिली सौम्य लेअर असेल, म्हणजे असं लेअर असेल, सौम्य लेअर असेल. दुसरी लेअर असेल ती थोडी मध्यम असेल, म्हणजे कसं आहे वगैरे, असं एक मध्यम लेअर काय करणार आहे. थर्ड लेअर जी आहे ज्याचा कोणाला अजून अंदाज नाही आहे, ती या रे केसे रे, ही जी लेअर आहे ती आजपर्यंत कोणी बघितलेली नसेल. तर ह्या पद्धतीने मी त्याचा सगळा अभ्यास केलेला आहे. बरोबर सर. अभ्यास केला सर. हा, शॉर्ट रेडी आहे. रेडी. अरे मग शॉर्ट रेडी. मला आधी सांगायचं, मेकअप नाही केलाय मी. एक काम कर, तू मला स्क्रिप्ट दे, मी जातो मेकअप नाही करा. नको सर, म्हणजे बसा ना सर. मेकअप कराल सर. ऍक्च्युली काय सर, आत्ता जो सीन आहे ना सर, हा आत्ताचा सीन तुमचा नाही आता.
अच्छा भाई नंतर सीन आहे माझा. नंतर पण नाहीये सर. मग? तुमचा सीन आता नंतर हे एकदम जरा वेळ. अच्छा म्हणजे लंच नंतर आहे सीन. हा सर नाही मग लंच आहे हा सीन नाहीये सर. म्हणजे लंच आहे सर. हा. सर एक थॉट आला डोक्यात. हा बोल बोल बोल. सर एक म्हणजे झाडाचं पान असतं बघा. क्या बात आहे. व्हॉट अ थॉट. लाचार अभिनेता. हा काय म्हणाला आता. थॉट बद्दल बोला सर. अच्छा, सर अच्छा. थॉट जो झाडाचा आहे. मला वाटलं लाचार अभिनेता म्हणाला. नाही सर. कानाला ऐकू होतं मला. नाही सर. सर थॉट ऐका ना सर. हा बोल. सर झाडाचं जे पान हा, असतं हा. ते झाडावर उगवतं ना. येस. आहे की नाही. तर झाडावर जे पान उगवतं ते कालांतराने तिथे असं स्थायिक होतं. मग हा. ते पिकतं. हो. मग ते गळतं. करेक्ट. ते पान का गळतं सर. का. कारण तिथे नवीन पान यावं म्हणून. अच्छा. ते पान गळलंच नाही तर नवीन पान येणार कसं. येस. की नाही सर. ग्रेट थॉट. पान गळायला हवं ना सर. क्या बात आहे. पान गळलं येस. नवीन पान येणार. नाही मला कळलं. येस येस येस. कळलं ना सर. ग्रेट थॉट आहे हा ग्रेट थॉट आहे. म्हणजे निसर्गाने आपल्याला एवढ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की आपण दुसऱ्यासाठी जागा रिकामी केली पाहिजे. Exactly. मला खरंच पटलंय. Exactly. हे नाही चांगला पिक्चर होईल याच्यावर. या पिक्चरचं दे ना स्क्रिप्ट दे. सर नाही अरे सर, एक मिनिट सर. उदाहरण गणलं सर. उदाहरण गणलं. मला नाही कळलं काय. दुसरं उदाहरण देतो सर. हा. सर समजा हाय. अरे प्याड्या. अरे Oh my God! आई शपथ. अरे प्याड्या तू इकडे कसा यार. आई स्वेअर. मी इकडे शूटिंग. हा शूटिंगला मग. पण तुला तरी ह्यांनी सोबत पॅडी सर आले अरे एनर्जी येते सर. प्याडी म्हटलं की. सर हाय मी पृथ्वी प्रताप या फिल्मचा डिरेक्टर. पहिलीच फिल्म आहे. हो पण तुम्ही मला सांगितलं की ह्यांना सर, तुम्ही मी सांगितलं सर. मी फोन करायला सांगितला. हा. तर ह्याच्यासाठी एक मिनिट घेऊ सर तुमचं. हो येस येस. पॅडी उत्तम अभिनेता आहे. बेस्ट काम केलं तुम्ही. त्याला पण घेतलं. आता सीन बघ काय होतील आमचे. कमाल आहे. काँग्रेट्स. मस्त माणूस आहे तू. काम करूया आपण. सर ऐका ना. आता तुमचाच सीन आहे पण एक घोळ झालाय सर. काय? म्हणजे आम्हीच माती खाल्ली आहे. आज तुमचाच सीन आहे. हां. पण फिल्ममध्ये तुमचा जो रोल आहे ना सर तो समीर सर करत होते. हां. आणि त्यांना कालच पिक्चरमधून काढलाय आणि आमची टीम त्यांना कळवायचं विसरली. मग सर तुम्ही जरा सांगाल का त्यांना. अरे वेडायस का तू. अरे चांगला मित्र आहे तो माझा. सर म्हणूनच मी कसं सांगू त्याला. हे तुम्ही सांगायला पाहिजे. सर नसता लक्षण नको मला. तुमचं तुम्ही निस्तर. ऐका ना, हवं तर- मी कसं सांगू. वेडायस का तू. सर मी हवं तर चपलीने मारून घेतो तुमच्या समोर. नाही, तुम्ही काय करायचं ते करून घ्या पण तुम्ही सांगा. मी कसं सांगा. अरे चांगला मित्र आहे आपला. म्हणूनच सर तुमचा चांगला मित्र आहे. पॅडी काय बाकी. पॅडी काय म्हणतोयस. मस्त एकदम मस्त. कसं आहे माहितीये का. कॉस्ट्युम आज आले. तू- हं? Costume. अरे कॉस्ट्युम आले. कॉस्ट्युम कसं पाठवले. अहो सर मी काय केलंय. सर तू समीर सरांना देतोय कोट. अरे तुला अक्कल नाही. त्याला पॅडी दादाच्या व्हॅनिटीत पाठवायची नाही यार कॉस्ट्युम. त्याला काय माहित पॅडी सर इथे आहेत म्हणून तो इथे घेऊन. इधर से आता बघा ना. हे खूप हे अरे हा घट्ट आहे रे. अरे पॅडीचा मापाचा आहे हा. तुझ्या लक्षात येतंय का की ते जॅकेट माझ्या मापाचं आहे. हा. याचा अर्थ तुझा रोल मी करतोय. तू काय बोलतोस कळतंय का. माझा रोल आहे तो. माझा रोल. मी करतोय हा रोल. नाही सर तुम्हाला काढलंय ते करतायत हा रोल. सर सॉरी सर. म्हणजे मी दुसरा कुठला रोल करतोय का. नाही सर आता तुम्ही सिनेमात कुठलाच रोल नाही करत आहात. तुम्हाला काढूनच टाकलंय सर. का असं केलं तुम्ही. सर ते परवा आपलं रिडिंग होतं ना फिल्मचं. हा. त्या दिवशी तुम्ही एका मुलाला झापलत बघा. हा पण तो तसाच वाचत होता. मला रूम भेटला असं म्हणत होता तो. तर त्याला झापणारच ना मी. नाही सर पण तुम्ही फक्त झापून नाही थांबलात. तुम्ही पुढे जाऊन त्याला बोललात अभिनय नको करू. गल्ली गल्लीतून वाले असा फिर. अरे म्हणून तसंच कसा वाचत होता तो. वाचिक अभिनय कसा होता त्याचा. काय रे आपण इतकी वर्ष घासली आहेत ना. त्यांना असं वाटलं की एक फिल्म केली ते झाले स्टार. असं नसतं ना. काय रे बॅड्या. नाही सर पण तो प्रोड्युसरचा मुलगा होता. प्रोड्युसरचा मुलगा होता. तो प्रोड्युसरचा मुलगा होता. प्रोड्युसरचा मुलगा होता सर. तर तो जरा अपसेट झाला. त्याने वडिलांना फोन केला. वडिलांनी मला फोन केला. मला सांगितलं समीर चौगुलेंना काढ पॅडी कांबळेला घे. मी केलं सर. पॅडी कांबळेला का. नेमका त्या दिवशी तो मुलगा पॅडीदादाला भेटला. पॅडीदादा म्हणाले तू स्टार आहे यार मोठा होणार. तर पॅडी यार तुझ्या
ढळढळीत समोर दिसतंय तुला तो माती खातोय तरी तू हा काय स्वभाव आहे रे तुझा? हे सगळं चांगलं चांगलं बोलायचा काय स्वभाव आहे तुझा? नाही म्हणजे आता तो स्वभावच आहे ना. आता समोरच्याला जरा हुरूप येतो. आपण जरा 4 गोष्टी चांगल्या बोललो की त्याला बरं वाटतं. तुला पण मी कित्येकदा हुरूप दिलेला आहे. अरे मुद्दा तो नाही रे, ह्याची सवय आहे. त्याचं मनावर नाही घ्यायचं. त्या मुलाला सांग, ह्यानी जस्ट म्हणा सवय आहे त्याची, कळलं का? नाही सर, पण त्या सवयीमुळेच त्याला जरा बरं वाटलं ना सर. त्याच्या वडिलांना पण बरं वाटलं आणि मग तुम्हाला काढून टाकलं. आय एम रिअली सॉरी सर. काय बघा, आमच्याकडून चूक झाली. हा सगळा गोंधळ आमचा आहे, मला मान्य आहे. म्हणजे प्रोडक्शनने तुम्हाला कळवलं असतं तर एवढा मॅटर नसता आला. आय एम रिअली सॉरी सर. अरे नाही, ओके यार, उसमें क्या यार. चल 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 पृथ्वी, चल ना, ठीक आहे यार. म्हणजे आता मी नाहीच आहे म्हणजे या पिक्चरमध्ये. हरकत नाही यार, आम्हाला सवय आहे तशी रिजेक्शनची. ॲक्टर आहे ना मी. ॲक्टरला खरंच सवय असते रिजेक्शनची. अरे जेव्हा आम्हाला फोन येतो ना की बाबा अमुक भूमिकेसाठी तुमचा विचार चाललेला आहे, तुमची डेट अवेलेबल आहे का, तेव्हा आम्ही हो म्हणतो. तो फोन ठेवला की आमच्या मनात ना स्वप्नांचे इमले तयार व्हायला सुरुवात होते. की बाबा असं असं पैसे मिळतील, मग असं EMI भरू, मग अमुक अमुक ठिकाणी आपली स्वप्न पूर्ण करू, अपुऱ्या इच्छा आपण अशा पूर्ण करू. सगळं सुरू होतं, भूमिकेचा अभ्यास सुरू होतो. आणि हे सगळं सुरू असताना तिथे आमचा रोलसुद्धा गेलेला असतो. कास्टिंग ते कामच गेलेलं असतं आम्हाला न सांगता. चलता है, उसमें क्या है. रिजेक्शनची सवय आहे आपल्याला, उसमें काय. पण यातून एक गोष्ट चांगली होत्या. काय सर? नवी उमेद आमच्या मनात कायम जागृत असते. हे काम गेलं तरी दुसरं काम नक्की मिळणार. हे मनात कुठेतरी डोंट वरी यार, उसमें क्या है यार. चल यार, उसमें क्या है. ए पण ना ऐक ना, ए मस्त करा पिक्चर. ए आपली फिल्म आहे, मस्त करा. माझा रोल देतोय पॅड्या, नीट कर. चलो मग मी निघतो. सॉरी सर. सॉरी सर. ऐक ना, मी पर डे तर नाही आहे, पण मग ट्रॅव्हलिंग अलाउन्स मिळालं असतं तर बरं झालं. ॲक्च्युली शीटमध्ये तुमचं नावच नाही आहे आज, त्यामुळे प्रोडक्शन थ्रू ते पण नाही मिळणार. येस सर. ठीक आहे. उसमें काय, जस्ट एक जोक केला. नाही सर, पण ऑल द बेस्ट तुम्हाला. थँक्यू. खूप शुभेच्छा तुम्हाला यार. सर पण तुम्ही असे नका जाऊ, मी माझी गाडी पाठवतो. ए बने. अरे नको, पण त्याचे पैसे घेशील तू. नाही सर. सर नाही मी सोडतो. अरे ऑल द बेस्ट. तू Thank you, प्रीमियरला नक्की बोलव. सर बोलवणार प्लीज, नक्कीच बोलवणार. आणि उठवू नकोस, बसल्यावर उठू नकोस. एकदा बसलो की बसलो मी, नाही. तेवढा मान दे आपल्याला. येस सर. चलो ऑल द बेस्ट यार. हां चला मस्त. See you, sir. जोरदार टाळ्या. अतिशय सटल आणि सुरेख परफॉर्मन्स. मस्त. सई. थँक्यू. अशा विषयाला आपण मधून अशा विषयांनाही हात घालतो आणि मधून नुसतं हसणं नाही तर त्याच्याबरोबर काही प्रबोधन आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरून करू शकलो तर ते का नाही करायचं, हा एक प्रश्न पडणं आणि त्याची उत्तर आपणच देणं हे खूप भारी आहे असं मला वाटतं. आणि मस्त मजा आली. थँक्यू. कडक. प्रसादा. मला कायम असं वाटतं की कुठलंही नाटक किंवा कुठलाही चित्रपट हा तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा त्या प्रोजेक्टमध्ये एक आशा पकडून ठेवलेली असते. आणि कुठलाही नट किंवा नटी तेव्हाच यशस्वी होत असतात जेव्हा ते कधीच आशा सोडत नाहीत. वा वा. सो आशा, होप, उमेद हे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर आहे, महत्त्वाचा भाग आहे, अविभाज्य भाग आहे. सो मला मोहन जोशी कायम असं म्हणतात, अरे त्यांना मोहन जोशी नको तर त्यांचा लॉस आहे, आपला नाही. तर मला हे वाक्य फार आवडतं की आपण जर एखाद्याला नको आहे तर त्याचा लॉस आहे बॉस, आपला नाही. आणि जेव्हा मी तुम्हाला थोडासा तुमच्यापेक्षा अनुभवी म्हणून हक्काने हे सांगू शकतो की एक रिजेक्शन जेव्हा तुम्ही आयुष्यात फेस कराल तेव्हा तुमच्यासमोर 10 नव्या संध्या उभ्या राहिलेल्या असतात. आणि त्या 10 मधली एक मोठी संधी तुम्हाला मिळणारच असते आणि म्हणून हे रिजेक्शन झालेलं असतं. सो अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावरती स्किट लिहिलो. आणि मला सगळ्यात जास्त आवडलं का की त्याच्या शेवटी जसा आपला टिपिकल एखादा ट्विस्ट असतो, काहीतरी परत घडतं, तसं काहीही तुम्ही घडवलं नाहीत. त्याच काय म्हणूया सॅड किंवा डेलिकेट नोटवरती ते स्किट संपवलं. त्याचा परफॉर्मन्स वाईजही तू कधी बाऊ केला नाहीस किंवा कुठल्याच ॲक्टरनी त्याचं काही लाऊड रिॲक्शन कुणीही दिली नाही आणि अत्यंत सटली ते सगळं संपलं. सो मला प्रचंड आवडलं स्किट. वंडरफुल. थँक्यू. क्या बात है. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, आपल्या ग्रामीण बाजातून अनेक भूमिका फरमास वठवणारे कलाकार डॉक्टर सुधीर निकम आहेत आजचे आपले खास पाहुणे. आणि त्यांच्यासोबत विनोदाचा गावरान झटका द्यायला येत आहेत जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील, कोळीवाड्याची रेखा
वनिता खरात, कधी गोड कधी तिखट अशी चेतना भट. मैनाबाई कुठे गेली ही मैनाबाई? अजून आली नाहीये. राम राम प्रसाद सर. राम राम. नमस्कार मॅडम. काय मी ना आज आमच्या स्वतःच्या फार्म हाऊसवर येईल. बर. हा घरी असला ना की माझी बायको ना गैर लक्ष ठेवून असते माझ्या शेड्यूलवर. मग काय आज तुम्हाला अनुभव अशी ना काय मला मैनाबाईला भेटायचं होतं. आता मैनाबाईला भेटणं आणि विराज जगतापची प्रॅक्टिस घेणं सारखं आहे. मग काय ते निवडणुकीची धामधूम चालली होती 2-3 महिने झाले. आत्ता परवाच्या दिवशी आचारसंहिता लागली. मी ना माझ्या बायकोला डायरेक्ट म्हटलं की अजिबात डोक्याला ताण द्यायचा नाही. मी चालला फार्म हाऊसवर आहे, मला आरामाची सक्त गरज आहे. मी लगेच निघाला आणि इकडे येऊन थांबला. आमचा जो रघु आहे का नाही, रघु म्हणजे हे जे फार्म हाऊस जो सांभाळतो ना तो गडी, तो आहे मायवाला भेडू. त्याला मी सांगला का जाय मैनाबाईले निरोप दे का साहेब आता 2 दिवस फार्म हाऊसवर राहतील. मग काय आपण निश्चित वाट पाहायची. आता यायलाच पाहिजे मैनाबाई, पण त्याच्या पहिले रघु यायले पाहिजे. रघु आला का मैना आलीच म्हणून समजा. रघ्या अरे कुठं मेला तू? मालक आली 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 आली. मैना आली का? मैना आली का सांग. महिना नाही तुमची दायना आली. अरे काय झालंय? काय झालं? हा म्हणजे महिनावतीला पाठवायचा निरोप आहे ना. हा काय होता मालक? हा फार्म हाऊसवर आहे, बोलिलाय प्रोग्राम करायचा आहे, मज्जा करू. हा तो महिनावती ऐवजी चुकून वहिनी साहेबाला शेंड झालाय. अबे तुला बी कोण सांगलं होतं मेसेज कर म्हणून? अरे तुला फोन नाही करतायत का? वर्षभरात पगार केलाय का? बॅलेन्स कोण टाकायचा? आमच्या बापानी. अरे पण तुया बॅलेन्स पाहिजे, माया बॅलेन्स हलवला ना तू. आता मी काय करू? 2 दिवस माया बायको सोबतच राहू, म्हणजे घरी 4 महिने आळूची भाजी खायची, हॉटेलमध्ये गेलं की परत आळूची भाजी खायची. काय करू काय मी त्याचं? नाही घ्या या वेळीवर सांभाळून, पण आळू बी पौष्टिकच असते. पौष्टिक? तू लय बोलतो. तू ना अशी घोळ घालून ठेवतो ना म्हणून तुझा प्रॉब्लेम आहे. आळूची भाजी खा. अयो तुमचा वळू आला. आळू आळू. तू हळू बोल. तू पाय इकडून पाय. पाय तू नी नी. अरे तू तो पाय ना तिकडे. नाही मी काही नाही पाहिलं. दिसलेच नाहीत मला. एवढा काय हुरूप दाटून आला? तुम्ही लय दिवसांनी फार्म हाऊस वर प्रोग्राम ठेवलाय म्हटलं. मला धीरच नाही ठरवलं, लगेच प्रोग्राम सुरू केला. अरे काय मालक लयच भारी प्रोग्राम असतो बाबा. नाही नाही म्हणजे सिनेमात बघितलं नाही, हिरो हिरोनीला उचलून नेतो. इथं तर वेगळंच चाललंय. गुच्छ बस ना. तू काय एवढं बारीक लक्ष घालतो? नको तिथं. आता गडी म्हणल्यावर सगळं ध्यान द्यावं लागतं ना मला. हा ना चालू. एक काम कर. हे बाय वहिनी साहेब आले, मी बी आहे, तू बी आहे. जरा जाय काहीतरी खाय प्यायचा बेतकार. हा असं काय ते कोणतं चिकन बनव, शाही चिकन बनव. चिकन मी स्वतःच्या हाताने बनवून आणले की चिकन. थांबा बॅगा ठेवून आल्या. चालन. तुमच्या दोघाच्या जेवणाचा बेत झाला आता? हा झाला. म्हणजे मला फक्त 2 जणांचा स्वयंपाक करायचा आता. आम्ही 2 जण आहेत. तू एकटाच आहे. तू 2 जण कुठून आला? चिडू नका. नाही एक घोळ झालाय. काय झालं म्हणजे मी वहिनी साहेबाला मेसेज टाकला, हे मला कळलं. अरे म्हणलं काय चूक झाली ना, म्हणून तो मेसेज मी केला मैनावतीला फॉरवर्ड केला आणि म्हणलं मग वहिनीचा मेसेज डिलीट करू. आणि डिलीट करायला गेलो की हे 2 निळ्या रेगा खाली मेसेज येते की. म्हणलं बाबा घोळ झाला. म्हणून मी काय म्हणलं मैनावतीचा डिलीट करा. तिकडे गेलो तर तिकडे बी म्हणली येते की. असं झालं. अरे तू काय केलं हे? अरे आता घरात बायको असताना ती मैना आली तर ही माझ्या छातळावर डान्स करीन, त्याचं काय? अरे तुडवेन ना ती मला. आता तुमचे प्रकरण बी लय फास्ट असते बाबा रिप्लाय द्यायला. अरे यार काय नाही तर आमचे प्रकरण प्रसाद खांडेकरच्या स्लोमनपेक्षा बी स्लो असतात आमचे. तुम्हाला सांगतो की आपल्या देवळाची मागची संगी तिला गेल्या महिन्यात मेसेज टाकला होता म्या. होय कस करू? मग
गेल्या हप्त्यात तिच्या 2 निळ्या रेषा आल्यात आणि काल मेसेज आलाय मुडद्या तुला आया बहिणी आहेत का नाही. असंच पाहिजे, लय स्लो असले असंच पाहिजे. तू ना प्रोग्राम कॅन्सल कर, प्रोग्राम कॅन्सलचा मेसेज टाक लगे. महिना हे काय मालक? काय 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 हा काय चावट पण आहे. प्रोग्राम कॅन्सल म्हणजे आला तुला मेसेज? म्हणजे काय? निळ्या रेषा, निळ्या रेषा झाली तुझी निळी. आता लाल करीन मी, जास्त आवाज केला तर. समजलं ना? मालक मला बोलवते आणि कशाला टाइमपास करते? अरे माई माऊली तू नी, माई बायको येलाय घरी. तू रिकामे काम करू नको. आपला प्रोग्राम आहे ना, आपण संडेला करू. ताई बसा ना तुम्ही. ताई ताई बसा. असू दे असू दे. नाही नाही बसा ताई. ते असू द्या. चहाचं बघेल तू. बसा तुम्ही ताई. अगं बाई ताई, आणि तुम्ही इथं कशा काय? मी इथंच पाहिजे ना. माझ्या नवऱ्याचा फार्म हाऊस आहे हा. वय की तुम्ही इथं कशा काय आणि तुम्ही कोण आहे? नाही मी सांगतो ती माझ्याकडे आली. तुझ्याकडे म्हणजे? तुझ्याकडे म्हणजे ते कसं आहे ना, आज ना उद्या कळणारच होतं. तर कसं आहे, आपण सुरुवात घरच्यापासून करू ना. म्हणजे तुम्ही कसं ना, तुम्ही ताई साहेब म्हणजे माझ्या आईसारखे आहेत, तुम्ही दादा साहेब म्हणजे माझ्या वडिलासारखे आहेत. म्हणजे मग तुम्हाला लय गोल गोल फिरू नको, पटकन सांग ही बाई हाय कोण? ही मैना होती. माझं प्रेम आहे. काय काय? म्हणजे राग्यात तुझी ही होणारी बायको? म्हणजे राग्याचं लग्न ठरलंय? राग्या पाय पडा, पाय पडा, पाय पडा. 500 रुपये द्या. 500 रुपये द्या. इकडे बी पाय पडा. 1000 रुपये द्या. इकडे ये. काय केलं? तुला सांगतो तुमचं निस्तारायला लागलंय. ती आई बाई अंगावर जरी बसली तर चिपाट होईन तो. लय प्रेम आमचं. अशी झुरती रात रात ना मला दरबार म्हणती, रघु तू माझा रागून मी तुझी मैना, माझ्याशी लग्न कर ना. आता म्हणणं होत्या त्यात काय आपले ताई साहेब आपल्याच आहेत म्हण. ये इथं बस. भया काय सोन्यावानी पोरगी पटवली रे. मग एक नंबर पोरगी. हिच ठीक आहे, तुझं काय आहे? आता माझं बी आहे म्हणा प्रेम. बरी आहे होय, कस करू? इकडे ये रघु, इकडे ये इकडे. कसं करू मी तुला सांगतो. ये इकडे मित्रा. ऐ बोकड तोंड्या, अबे तुझे तोंड पाहून ना गावातली बकरी मानानं शेपूट खाली घालून निघून जाते. हा समजला का? जास्त शांतपणा करू नको आणि जास्त जवळ जायची गरज नाही. चरबीत राह, नाही तर चरबी काढून टाकीन सगळी चोली. समजला ना? त्यांच्या संग काय बोलती? अरे नाही बस रे बस. रागुली आनंदाची बातमी दिली आहेस. माझं ते एकदम टेन्शनच गेले. मला तुला काळजी वाटायची बया, तुझं काय व्हायचं. आयुष्यभर फक्त आमच्या घरासाठीच कष्ट करताना बघितले तुला. आणि हे साहेबांच्या शेपटासारखं फिरत असतोय माग. तुझी काळजी घेणार पण कोणीतरी पाहिजे की नाही बया. शेवटी एकदाची भेटली तुझी काळजी घेणारी जोडीदार. किती कष्ट करायचो मी ताई साहेब आहे ना. आपल्या वावरामध्ये महागून तिकडे जोडपे घुसून पिकाचे नुकसान करायचे. मी हुसकू द्यायचो, जीवाला लय वाईट वाटायचं. आता तर पाखराच्या जोडप्या जनावराच्या जोडप्या जरी बघितलं तर काळीच फाटत आहे. ए राग्या आता टेन्शन नाही घ्यायचं. एकदम हसरा चेहरा ठेवायचा. बया जोडा काय एकदम शोभून दिसतोय होय. हा मग मस्त आहे जोडा, एकदम सुंदर. म्हणजे एका बाजूला शँडल आणि दुसऱ्या बाजूला शेणात भरेल खेटर. हा एकदम मस्त आहे जोडा. अरे वा वा वा. ये हा. अरे तुला आता जोडीदार भेटली, चांगली गोष्ट आहे. ये मग आता. बर हा यायचं. वा वा. बस पोरी इथं बस. राहू दे की आता सगळं झाले. पटकन रग्याच्या नावाचं एक उखाणा घेऊन टाक की. नाही नाही उखाण्याची काही गरजच नाही ना. आपला प्रोग्राम बाकी ना. कायचा प्रोग्राम? काटाळा निसता.
ऐ पोरी तू पटकन एक उखाणा घेऊन टाक. लगीन व्हायचंय ना अजून. हा अजून लग्न अगं आता काय व्हायचं बाकी आहे, पटकन एक घेऊन टाक की उखाणा. आता राहू द्या. अगं असं तर मनाने वरलेस की त्याला. नाही किती मनाने वरलं, अशी स्पीड आहे ना माझ्या मनाची, असं भुर्र दुसऱ्या पोराच्या बारशाला घुगऱ्या वाटी तो इतका फील येतोय मला. ए राग्या, पहिलं शाळेत आणि मग दुसरं पोटात, शासनाचा नियम लक्षात आहे ना? हा. हे माझ्या ध्यानात आहे. हे साहेबाला सांगा. नाही तर काय, नाही तर 2 त्यांच्या शाळात आणि दुसरे कोणाच तरी 2 पोटात असं होईल. ए राग्या, त्यांच्याकडनं काय होणार नाही. हो ना. कटाळा आहे निसता. तू पटकन उखाणा घेऊन टाकी. असं म्हणता. ऐका बरं का मालक. हा ऐकतो रे मा बाप ऐकतोय. घेऊन टाक. उखाणा घेतो, जरा जवळून घेतो ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठुला आहे ना. वा वा. ए इकडे ये ना. हांड्यावर हांडे 5, त्याच्यावर ठेवला आहे ना. मालक बसले हात चोळीत, रघुनी गटिली की मायना. एक मिनिट, मालक काय हात चोळीत बसले? नाही कसं झालं ना ताई साहेब, आता मी काय कवी आहे का, मला काही सुचत आहे का काय, जे दिसन ते बोलत असतो. आता बघा मी बोलत होतो मालक हात चोळीत होते की नव्हते. पटकन तू घेऊन टाक एक उखाणा. हा आता तुम्ही म्हणताय तर घेते. घ्या आता. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, वा वा वा. साहेबांच्या हाती दिसतोय उठून. गजऱ्यात गजरा मोगऱ्याचा, साहेबांच्या हाती दिसतोय उठून. रघुने पटवली मैना आणि साहेब बसले डोळे मिटून. साहेब काय डोळे मिटून बसले? नाही आता ती बी माझीच होणारी बायको आहे ना. तिला बी दिसन तसं सुचत म्हणून बोलली. ते काय आता साहेबाला चिंता होती ना माझ्या लग्नाचं कसं होईल, म्हणून ते डोळे मिटून विचार करीत होते. आता चिंता मुक्त झाली म्हणून ती बोलली डोळे मिटून. हा बरोबर आहे बरोबर. चिंता खरंच गेली. इथं बस खाली बस. खाली बस. लग्नाचं काही ठरवलेस? लग्न कधी करायचंय? जाऊ दे ना. अरे बोल की. माझं काही लग्न होत नाही वाहिली साहेब. काही प्रेम आहे माझं तरी होत नाही लगीन. हिचा भाऊ लय रासवट आहे. काय म्हणला माहितीये मला? काय म्हणलं? कशी काय देऊ तुला बहीण? तू मालकाच्या भरोश्यावर त्याने दिली तुला मागून लात, माझी बहीण आणि तू दोघं रस्त्यावर. आहे का मला काही वावर आहे का, सोनं नाणं आहे काय, कसं काय देते बहीण कुणी? अवघड आहे. त्या भावाला इतका माझ आहे का ग? ए चल आपण आत्महत्या करू. मी असताना आत्महत्या बित्महत्या करायची नाही. हा तू का नाही ग तोंड उचकटलं? मला काय माहित, मला आत्ताच कळलंय मला भाऊ आहे. म्हणजे 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 हा यांना माझा भाऊ असं बोललाय ते आत्ताच कळलं मला. भाई हे तुझ्या भावाला दाखवलंच पाहिजे बरोबर इंगा. हो एक काम करा, ती आपल्या मारुतीच्या मंदिराच्या मागे ती 4 एकराची जमीन आहे बघा, तो तुकडा याच्या नावावर करून टाका. हा आणि सोन्याचं काय हे घेऊन जा. हा घ्या इकडं. घेऊन जा सोन्याचं. अरे बस झालं ना, किती देते. हा इकडे इकडे. अरे काय गरज आहे द्यायची? अरे तो शेताचा तुकडा म्हणजे काय पावाचा तुकडा वाटला त्याला द्यायला. सोनं बी देते सगळं देते, कायला काही गरज नाही त्याला द्यायची. हवा असं काय करताय? ते आत्महत्या करायला चाललंय ना पोरग. अरे बरं होईल ना, जाऊ दे ना, मर दे. पैसा काय छाताडावर घेऊन जाणार आहे का तुम्ही? अरे तसं नाही, मी एक काम करतो ना सरक बाजू. ए पोरी त्या भावाशी मी बोलतो, तो लग्न लावून देईन तुमचं. बस झालं, मी बोलतो त्या भावाशी. आता तुम्ही निघा. नाही ऐक, मालक लय बिजी असतात राजकारणात. ध्यानात राहायचं नाही राहायचं आपल्याला काय माहिती. हे बरोबर बोलले, 100% खरं बोलले. तर असं करा, 2 एकर माझ्या नावावर करा, 2 एकर हिच्या नावावर. अरे स्त्रियाला मान द्यायला पाहिजे ना आपण. धर बाई सोनं तुला घाल. माझ्या नावावर 2 एकर जमीन आणि सोनं बी दिलं मला. हो धनी. धनी कस काय म्हणजे? अजून लग्नच नाही झालं ना, धनी कसा काय असेल तो? बघितलं का मालक? हा ना, पप्पा मालक. याला म्हणतात प्रेम. नाहीतर काही लोक काय नुसतीच बोलवत्यात, काय बोलत्यात, हे देन बाबा ते देन. हे खरं प्रेम आहे. आता काय करू? ऐक, आता हिच्या भावाच्या घरी जाऊन सांगायचं, माझ्याकडे 4 एकर जमीन आहे, 10 तोळा सोनं आहे,
आणि जाताना बाहेरचा ट्रॅक्टर पण घेऊन जा. थांब जरा. ट्रॅक्टर खायला म्हणजे ट्रॅक्टर खायला देते त्याला. बराबर आहे ना. 4 एकर चिपाडाची जमीन काय हाताने नांगरीत बसू काय? आपण काही गरजच नाही ना. ट्रॅक्टर पाहिजे. ट्रॅक्टर पाहिजे. बरोबर आहे. जरा घ्या पटकन लग्न कर. चला निघ उठ आणि भेट. लग्नच लावतो. नाही मी बाहेर नाही लग्न करीत. का? नाही बाहेर लग्नच करीत नाही. आईसारखी आई तो बाय तिच्या डोळ्यापुढं तिच्या आशीर्वादाने मी इथंच लग्न करणार. कुको आहे तुमच्याकडं? हा ना. कोणाची माया घेतली. थांबा आणते. लय लुबाडलंय. आई साहेब कुकू खरंच अशी माता सगळ्याला मिळाव. होय कस करू? सुधीरदा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत या मंचावर. तुमचं असणं मंचावरती खूप आल्हाददायक आहे. तुमचा खूप प्लेझेंट प्रेझेन्स आहे. आम्हाला फार मजा आली आणि तुम्हाला आज खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते, कारण माझे दौलतराव जेव्हा मला भेटतील तेव्हा त्यांना काय म्हणायचं हे आज मला कळलंय. कसं करू मग? त्यामुळे खूप खूप थँक्यू. मस्त झाला परफॉर्मन्स. आम्ही खूप एन्जॉय केला. वा वा बहारदार. कधी टांगा पलटी झाला आणि कधी घोडे फरार झाले कळलं पण नाही. हेमंत, वनिता आणि चेतना, तुमच्या तिघांचा नेहमीप्रमाणे दमदार परफॉर्मन्स. डॉक्टर, तुमचं खूप मनपूर्वक स्वागत या मंचावरती. मला काय करू या प्रश्नाची सुरुवात ज्या पॉझिटिव्हिटीने होते ना, वय ती पॉझिटिव्हिटी मला खूप आवडली. ती पॉझिटिव्हिटी पूर्ण परफॉर्मन्समध्ये पसरली होती. मजा आली. वंडरफुल. वा वा वा. सुधीरदा, या हास्य मंचावर कस करू म्हणताना कसं वाटलं? नाही, मुळात हास्य जत्रा हा महाराष्ट्रासाठीच नाही, संपूर्ण जगासाठी म्हणेल मी, कारण बृहन महाराष्ट्र मंडळ संपूर्ण जगभर आहे. आणि लॉकडाऊनच्या पॅन्डेमिकच्या 2 वर्षाच्या काळामध्ये या हास्य जत्रेनं आमच्यासारख्याला, मी स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहे, मग तुम्ही डोळ्यापुढं बघितलेले अनेक कोविड सेंटरमध्ये हास्य जत्रांचे एलिमेंट्स होते जे तिथे डिस्प्ले करायचे आणि तिथनं त्या पेशंटला सुद्धा पॉझिटिव्हिटी यायची की यार आपल्याला जगायचे. तर मला वाटतं सगळ्यात जास्त जे डोस आहे औषधाचा तो मला वाटतं हास्य जत्रेने दिलेला आहे. मी माझं आज भाग्य समजतो की मला या मंचानं आज या ठिकाणी प्रेझेंट करण्यासाठी वाव दिला. गोस्वामी सरपासून मी सगळ्याच हास्य जत्रेच्या टीमचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही आमच्या हास्य जत्रेत सहभागी झालात. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. मंडळी, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आज निघालेत एका क्रूजवर. बघूया तिथे काय घडतंय. नमस्कार बाळांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका दादूस अरुण कदम. तर बाळांनो, मी क्रूजवर जाणार आहे. क्रूजवर मला सांगा, तुमच्यातल्या कोणाला तरी तिकडे सुपारी आहे काय रे? अरे जमिनीवरच्या सुपारी तर सगळेच करतात रे, पण पाण्यातल्या सुपाऱ्या फक्त मी करतो. बिकॉज आय एम द स्टार. तुम्हाला सांगतो, क्रूज वरती स्विमिंग पूल हाय ना, मी तिकडे लय पाहुणार हाय. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र नुसतं पाहुणारच हाय. मी जाम भारी चड्ड्या घेतल्या. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक बोलली झाली तर दुसरी झाली तर तिसरी झाली तर चौथी. 15 चड्ड्या घेतल्या. जाम भारी बाळांनो. तर सी यू 7 आफ्टर डेज. ओके सर 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 वेलकम सर. सर, आमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटने सांगितलं तुम्ही आलेला आहात. सर, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथे क्रूजवर आलात. थँक्यू. खूप थँक्यू सर, खूप थँक्यू सर. प्लीज आत या. नाही अरे असू दे सर, या ना प्लीज. नो दिस इज द प्रोसेस कम्प्लीट. या हो सर, पण तुम्हाला त्याची काहीच आवश्यकता नाही सर. तुम्ही सेलिब्रिटी गेस्ट आहात. अरे मला नाही, असं कसं आहे. पहिला इथिक्स म्हणजे काय की प्रोसेस कम्प्लीट करा आणि मग आत जायचं. पहिले प्रोसेस
ना मग आज जाणार. बरोबर आहे सर, पण तुम्हाला खरंच काही गरज नाही. मी चला आत घेऊन जातो तुम्हाला. चला. नाही बाला, एक काम कर, काय तू हे माझं सगळं सामान आत घेऊन जा. मी पहिलं हे प्रोसेस चेक करताय. सर खरं तर आतमध्ये पण आहे, पण ठीक आहे. इफ यू इन्सिस्ट, नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. एक मिनिट सर. कोण आहेत माहिती आहेत ना? अरे सर, त्यांना कोण ओळखत नाही. हे तेच आहेत ना, मेंढा. फक्त मेंढा नाही, अरुण कदम नाव आहे त्यांचं. आणि आज काही ते परफॉर्मर म्हणून नाही आलेत, सेलिब्रिटी गेस्ट आहेत. जे काय प्रोसिजर आहे ना, पटापट कर आणि त्यांना आत सोड. मी सामान आत घेऊन जातो. नो प्रॉब्लेम, प्लीज लगेच. अरे सर, अरे बाप, थँक्यू बरं का तुम्ही आले सर. सर आम्ही तुमच्या रोज बघतो बरं का, आम्ही तुमच्या सोडतच नाही सर. अरे बाप सर, सगळं मला कळले. अरे एक्साइट होऊ नको प्लीज. द चेक माय ऑक्सिजन. नाही सर, त्याची काही गरज नाही सर, तुम्ही जाऊ शकता सर. अरे असं कसं जा वसाऱ्या? तू वसाऱ्या असं जाशील, कोणाला पण असं पाठवशील? करून आलंय वसाऱ्यानो, असंच कोणाला पण पाठवलंस ना तर तिसरी लाट पण आणशील तू. नाही हो सर, मी सगळ्यांना चेक करतोय, फक्त तुम्हाला सोडतो सर. शट अप. नो कॉम्प्रोमाइज विथ प्रोटोकॉल. कोरोना इज फर्स्ट क्लियर. दिस इज द माय ऑक्सिजन चेक. दिस इज द टेम्परेचर चेक. सर एवढं तुम्ही शाऊट करू नका, आरडू नका एवढं. सर तुम्ही सेलिब्रिटी आहे, लोक बघून राहिले सर. गोइंग टू खड्डा सेलिब्रिटी. नो सेलिब्रिटी. अरे बापरे, करोना इज फर्स्ट. अरे बापरे, दिस इज फर्स्ट. चेक द माय ऑक्सिजन आणि चेक द माय टेम्परेचर. सर करतो सर. रिलॅक्स व्हा सर, करतो. हा सर, तुमचं टेम्परेचर नॉर्मल आहे सर, तुम्ही जाऊ शकता सर. असं कसं जाऊ शकता वसाऱ्या? चेक द माय ऑक्सिजन. वसाऱ्या असंच तू मला पाठवलंस, मला उद्या काही त्रास झाला, तिकडे माझं काही बरं वाईट झालं तर तिकड सईचा जर तू क्युटी पाय नाही दिसला तर ती येण्यासारखी बोल, व्हेर इज माय क्युटी पाय. एवढं होईल मग वसाऱ्या? अरे बाप, अरे अख्खा महाराष्ट्र एका गोड, इनोसंट आणि वेगळा विनोदाला मुकल. असं आवरे कळत नाही. हे शिल्प फुलं. चेक द माय ऑक्सिजन. करतो की सर. बापरे सर, एक्स्ट्रीमली सॉरी सर. बापरे, करतो सर तुमचं बोट द्या सर. अरे बापरे, दुसरा हात द्या बरं सर, प्लीज सर. काही झालंय काय पण? अरे बाप, सर तुमच्या रिडिंगच येत नाही सर. म्हणजे मला काय वाटतं सर, तुमचा ऑक्सिजन आहे ना 0 झालेला आहे सर. म्हणजे तुम्ही आता आले ना, तो एवढा मोठा प्याज बोलले तुम्ही, ऍक्च्युली त्याच्यामुळे ना ते तुमच्या शरीराला झेपलं नाही. अरे बाप, तुमच्या शरीरातून ऑक्सिजन निघून गेला सर. आता मग काय? नाही टेन्शन घेऊ नका सर. सर तुम्ही इकडे बसा ना सर. हॅव अ सीट सर. इकडे आहे ना, इकडे बसा सर. आणि पाणी प्या सर तुम्ही. हॅव अ ग्लास ऑफ वॉटर सर. 2 ग्लास पाणी प्या सर, म्हणजे ऑक्सिजन लेवल वाढेल सर. होऊन जाईल सर, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. टेन्शन मी चेक करतो. हा सर. अरे 98 यांच्या बरोबर आलं. एक मिनिट, टेम्परेचर पण बरोबर आहे यांच्या. जाऊ शकता तुम्ही. 97 यांचे पण बरोबर. जाऊ शकता तुम्ही. दोघांचे पण बरोबर आलं सर. आता वाढला असेल तुमचं ऑक्सिजन सर. या सर प्लीज सर. आता चेक करू आपण. सर तुमचं लेवलच नाही दाखवते, ऑक्सिजन 0चे सर. अरे पण असं काही प्रॉब्लेम झाला म्हणजे दाखवत का नाही माझं ऑक्सिजन? सर म्हणजे असं लगेच तूप खाऊन रूप येत नाही ना, लगेच नाही होणार. तुम्ही अजून 1 ग्लास पाणी प्या सर. हा येईल सर, टेन्शन घेऊ नका सर तुम्ही. हा येईल ऑक्सिजन येईल सर. हा प्या पाणी प्या सर. पण मी काय बोलतो, काय सर, पाण्याचा ऑक्सिजनचा काय फायदा आहे? ऑक्सिजन नाही सर, ते ऑक्सिजन असतं. पाण्यात ऑक्सिजन असतो ना, त्याच्यामुळे मी काय म्हणतो, तुम्ही पाणी प्या, तुमचं ऑक्सिजन लेवल वाढेल. मी जरा चेक करतो. प्या सर. हे बघा 98 यांचे येऊन गेले एकदम. हे पण बरोबर आहे. हे घ्या सर. आता तुम्ही चेक करू. आता येईल ऑक्सिजन. अजून पण तुमची ऑक्सिजन लेवल दिसत नाही बुवा. मला कळत नाही की काय प्रॉब्लेम आहे. काहीतरी करू आपण. अजून पाणी प्या तुम्ही. अरे हे
नाही काय अहो नाही सर, जहाजाचा भोंगा आहे ना हा. अजून 5-7 मिनिटात आहे ना जहाज चाललं जाईल. अरे बापरे, मग मी जातो. तुम्ही जाऊ नका अरे, सर. नाही सर, प्रोटोकॉल आहे ना सर. अरे नाही ना, कसला प्रोटोकॉल आहे यार? जाऊ दे. नाही सर, तुम्हाला सोडून दिलं ना मग तुम्ही परत माझ्या नावाने चिडाल सर. तसं नाही करणार. नाही चिडत बसायला एक पैसे इथे सगळे कॅमेरे लागलेले आहे सर, तेव्हा तुमच्याकडे असं नाही चालणार सर. नाही सर, तुम्ही पाणी प्या, लगेच ऑक्सिजन लेवल वाढेल. मी खरंच सांगतो. पाणी पिऊन टाकी फुल झाले. अरे बापरे. मी एक काम करतो, मी पचकन कुठे तरी मोकळं. नाही असं नका करू सर. सर प्लीज असं करू नका सर. काय ना, तुम्ही लघवी केली ना, लघवीतून परत ऑक्सिजन निघून जाईल, परत डाऊन होऊन जाईल. मी खरंच सांगतो, तुम्ही पाणी प्या सर. प्या सर, पाणी प्या. सर आवर पाणी पिले का गल्यापर्यंत पाणी आले. तोंडात बोट घातली तर पाणी लागल. करू सर. हे बोट द्या बरं. कंट्रोल करा थोडस. अरे आलं ऑक्सिजन. 99 जोरदार ऑक्सिजन आहे. प्रोसिजर आहे सर. ऐका ना, प्रोटोकॉल पाडला पाहिजे. टेम्परेचर पण नॉर्मल आहे. थँक्यू सर. आता तुम्ही जाऊ शकता सर. सर तुमचा प्रवास सुखकर हो सर. सर तिकडे गेल्यानंतर आहे ना वांत्या होतात बरं का जहाजावर. सर माझ्या केवढं मोठं नशीब आहे की मी तुमचं ऑक्सिजन चेक केलं सर. एक सेल्फी सर. ऐका ना सर. तुमच्या बॅगा आम्ही पाण्यात फेकल्यात. नंतर किनाऱ्यावरून तुमचा तुम्ही कलेक्ट करा. जहाज सोडला आम्ही. वा सिरियसली अतिशय क्यूटी पाय परफॉर्मन्स. खूप मजा आली. बघूया यावर सई काय म्हणते. मला आर्ट टीमचं विशेष अभिनंदन करायचंय की क्रूज वरती जाणार आहेत, पण ते जायच्या आधीची वातावरण निर्मिती एकदम डिट्टो तशीच्या तशी आहे आणि आम्हाला पण इच्छा झाली क्रूज वरती जायची. तुम्ही जर गायब झालात तर मी कसं तुम्हाला शोधणार आहे हे मलाच खूप आवडलं बघून. मी आता अशीच शोधीन तुम्हाला. श्यामदादा मस्त, तुमचा नेहमीप्रमाणे खूप गोड होता परफॉर्मन्स. अरुण दादा तुमची एनर्जी अफाट आहे. सुक्सिजन आणि नुक्सिजन आणि टेम्परेचर हे सगळं खूप आवडलं. आणि खूप महत्त्वाचा सल्ला तुम्ही या निमित्ताने दिलात की तिसरी लाट न येऊ देणं हे आपल्याच हाती आहे. तोपर्यंत मास्कच आपला क्यूटी पाय आहे. मजा आली. मस्त. वा वा वा. थांब साब. प्रसादा. वा अरुण, टॉप गन परफॉर्मन्स होता. टॉप गन परफॉर्मन्स याच्यासाठी, टॉप गन नावाची एक फिल्म आहे, त्याचा हिरो आहे टॉम क्रूज. आणि तू क्रूजवरही होतास आणि तुझं टेम्परेचर पण तू चेक केलंस. त्यामुळे एकदम टॉम क्रूज टॉप गन परफॉर्मन्स होता. फॅन्टॅस्टिक एनर्जी. मागे एकदा तू एका हॉटेलमधलं एक स्किट केलं होतं, ते जसं 1 हँडेड खांद्यावर घेतलं होतं, त्याचीच मला आज आठवण आली की सुपर्ब. श्यामे, तुझी साथही त्याला कायमच उत्तम लाभते. तशीच आजही लाभली. वंडरफुल. तुफान एनर्जी आणि मजा आली. खूप मजा आली. थँक्यू. खूप धन्यवाद मंडळी. मंडळी याचबरोबर आजचा भाग इथेच समाप्त होतोय. भेटूया पुढच्या भागात. तुम्ही बघत राहा तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार.